नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाच्या वेळी नारळ का अर्पण करतात याबद्दलची माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येते. यंदा होलिका दहन 13 मार्चला असणार आहे. देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येते. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळ शिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही पूर्ण मानली जात नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की होलिका दहनाच्या वेळी नारळ का अर्पण करतात? नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हटलं जातं. होलिका दहनाची अग्नी अत्यंत पवित्र, अध्यात्मामध्ये अतिशय पवित्र मानली गेली आहे. होलिका दहनाच्या अग्नीत ज्या काही वस्तू अर्पण केल्या जातात त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्त होतात अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते. कर्जाचा बोजा दूर होतो. त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्याने व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद प्राप्त होतो. होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील मार्गी लागतात. होलिका दहनाच्या दिवशी घरातून एक नारळ शेंडी बाहेरच्या बाजूने करून हातात धरून घरात फिरून होळीच्या अग्नीत अर्पण करावे. होळी दहनाच्या मुहूर्तावर तो अर्पण करावा. जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ फिरवताना ओम सर्व बाधा विरणी मुक्तो धनधान्य सुताविंत मनुष्यो मस्त प्रदोना भविष्याती न संशय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. या उपायाने घरातील रोगराई नकारात्मकता नष्ट होते. तुम्हा सर्वांना माहित आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील. होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा. याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासणार नाही. हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही. पण असं म्हणतात की एखादे काम पूर्ण व्हावे म्हणून पूर्वी पशुप्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो. होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावे आणि तो आगीत टाकावा. उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते. यासाठी 10 कडुलिंबाची पाने, लवंग, कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा. आगीत फेकण्यापूर्वी तुमच्यावरून 7 वेळा उतरून घ्या. होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावे. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही. तसेच होळीच्या आगीत गहू देखील भाजून खाल्ले जातात. श्रीफळ होळीमध्ये अर्पण करताना जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने, फुले, फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हावयाचे असते. नारळात जसे पाणी असते तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नारळ हा सद्भावना, सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा केली जाते. याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात तर लोक याला हिरवं सोनं देखील म्हणतात. इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कोणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे. समजा तुमच्या परिसरात होळी उशिरा असेल तरी नारळ याच काळात फिरून घराबाहेर नेऊन ठेवावा आणि नंतर होळीत टाकावा. नारळ फिरवत असताना मनातल्या मनात मंत्र म्हणावेत. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा. त्यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्यपूजा करावी. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मी समोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात. याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा. असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळवून देईल. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमध्ये रंगाशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील केले जाऊ शकतात. अशा रंगाच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रकट होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करते. काही वर्षापूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या. त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, एक छोटी आणि एक मोठी. होळीच्या साधारण 15 दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची. या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे. होळीपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या. मग नारळाच्या दोरीत या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची. एका माळ्यात साधारण 20 ते 25 चाकोल्या असायच्या. आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायचे. त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी या जळलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्याच पाण्याने अंघोळ देखील केली जायची. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते.
होलिके चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धागाने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्नपूजे साहित्य एके करून होलिकेत समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींची लोंबी यांची आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होळीच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो. होलीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाच्या वेळी नारळ का अर्पण करतात याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.